तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांना मानधन वाढीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे। बच्चू कडू यांनी गुरुकुंज आश्रम मोझरी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून सुद्धा शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे। अजूनही प्रशासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतलेली नाही। शासनाने प्रहार जनशक्तीच्या आंदोलनाचा सकारात्मक विचार न केल्यास भविष्यात यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांनी या प्रसंगी बोलताना दिला। अकोटात रास्ता रोको दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष सुशील पुंडकर, भैया डिक्कर, शेतकरी आघाडी ज्ञानू दहिभात, शहराध्यक्ष विशाल भगत, प्रहार कार्याध्यक्ष अचल बेलसरे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अकोट ग्रामीण।